जडाईचं बाई मी गाईल गुणगान, गाईल गुणगान, जडाईचं गाईल गुणगान. मोठ्या आवडीनं घेईल नाव, मोठ्या आवडीनं घेईन नाव. जाईल जडाईच्या दर्शनास, जाईल जडाईच्या दर्शनास. जडाईच्या नावाचं गाईल गुणगान. राम राम मित्रांनो, आपण पुन्हा एकदा आपल्या नव्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आपण अजून एक अशा धार्मिक स्थळाची माहिती आपणासमोर घेऊन आलेलो आहोत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला, त्याच्यासाठी मी आपला आभारी आहे. आता हे जे ठिकाण आहे हे जडाई माता मंदिर रेवगाव येथील आहे. ते जालना जिल्हा यात स्थित आहे. जालन्यापासून अवघ्या 5 ते 6 किलोमीटर अंतरावर आहे. जालना घनसावंगी हा जो हवे येतो, या हवेच्या अगदी अर्धा किलोमीटर अंतरावर दुरूनच आपल्याला हा जडाई माताचा डोंगर दिसेल. याच्यासाठी आपण घनसावंगीकडे जात असताना सुरुवातीला आपल्याला रोहनवाडी लागेल, त्याच्यानंतर लोंढ्याची वाडी लागेल. लोंढ्याच्या वाडीच्या पुढं 1 किलोमीटर अंतरावर आपणाला या हवेवरून हा डोंगर दिसेल. अतिशय निसर्गाच्या कुशीत आणि निसर्गरम्य वातावरणात हे ठिकाण आहे. आता सर्वात सुरुवातीला आपण हे ठिकाणी माता जी आहे ती इथं कशी आली याची जी जुनी आख्यायिका आहे याला काही प्रमाण नाही, परंतु आपल्याकडं आख्यायिका, दंतकथा या गोष्टीला फार महत्त्व आहे. याच्यावरच आपला इतिहास पुढं चालत असतो. अशीच एक या धर्मशास्त्रासंबंधी एक आख्यायिका आहे की जालना येथील एक सद्ग्रस्त जे देवीची भक्ती करत होते, त्यानं तुळजापुरहून येताना देवीला विनंती केली, देवी माझ्यासोबत माझ्या घरी चला. भक्ताच्या आग्रहाखातर देवी त्या भक्तासमोर येण्यासाठी तयार झाली. परंतु देवीनं अशी आट ठेवली की मी तुझ्या पाठीमागे मागे चलन, तू ज्या ठिकाणी मागं वळून बघशील त्या ठिकाणी मी स्थित होईल. असं बोलून तो भक्त निघाला आणि त्याच्या पाठीमागे देवी देखील निघाली. परंतु जालना जवळ आला, आपलं गाव जवळ आलं, ठिकाण जवळ आलं, तेव्हा आपल्या मागं खरंच देवी आहे का नाही अशी त्या भक्ताच्या मनात संशय निर्माण झाला आणि त्याने या ठिकाणी पाठीमागे वळून बघितलं तर मागं देवी होती आणि देवी या ठिकाणी स्थित झाली. जेव्हापासून देवी या ठिकाणी स्थित झालेली आहे अशी जुनी आख्यायिका आहे आणि अतिशय सुंदर असं एक ठिकाण आहे. जालन्यापासून अगदी 5 किलोमीटर अंतरावर आहे. आपण आले तर अवश्य या ठिकाणाला भेट द्यावी. आपण या ठिकाणाविषयी जे व्हिडिओ बनवलेला आहे ते आपण आता पुढं बघणारच आहोत. आपण या डोंगरावर चढत असताना याला पाठीमागून एक रस्ता आहे आणि समोरून पण रस्ता आहे. तुमच्याकडे 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल किंवा पायी जात असेल तरी सर्व वाहनं इथे जातात. सुमारे एक 25-30 पायऱ्या किंवा 50 पायऱ्या जर आपण चढून वर गेले तर देवीचं मंदिर आपल्याला तिथे दिसेल. तर जाण्याची सर्व सोय इथं आहे. अतिशय सुंदर असं ठिकाण आहे. जालन्यापासून जवळच आहे. तरी पर्यटन मित्र, काही भक्तगण, नवरात्र इथं मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. जालनाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून इथे भाविक भक्त येतात आणि काही पर्यटन प्रेमी पण येतात, कारण हे ठिकाण निसर्गरम्य वातावरणात आहे. या ठिकाणाचा आपण जात असताना सुरुवातीला आपणाला शिड्या जेव्हा चढतो त्यावेळेस 10-5 शिड्या चढल्याच्या नंतर, पायऱ्या चढल्याच्या नंतर आपल्या उजव्या हाताला इथं महादेवाचं मंदिर आहे. अतिशय सुंदर असं महादेवाचं मंदिर आहे. परंतु हे जे मंदिर आहे, जसे आपण सर्व शिवलिंग बघतात तशा प्रकारचं हे शिवलिंग नसून याच्या गोल आकाराचा आहे आणि याच्यासमोर नंदी आहे. आता प्रत्यक्षात तिथं पुजारी नसल्यामुळे मला नक्की सांगता येणार नाही की ते महादेवाचं मंदिर आहे की काय, परंतु मी एक असा अंदाज काढतो की समोर नंदी आहे. नंदी हे वाहन महादेवाचं आहे. त्या अंदाजानुसार हे महादेवाचं मंदिर असावं. जर तिथं पुजारी असता तर आम्हाला त्याच्याविषयी डिटेल माहिती मिळाली असती. हे मंदिर आपण बघितल्याच्या नंतर वर पायऱ्या चढून गेले असता तिथं अतिशय सुंदर असं देवीचं मंदिर आहे. समोर सभागृह आहे. आम्ही जाण्याचा टाईम 5 ते 6चा होता. त्यावेळेस मंदिर बंद असल्या कारणानं मूर्तीची जी आहे ती आम्ही व्यवस्थित प्रतिमा आमच्या छायाचित्रात घेऊ शकलो नाही, परंतु जी काय आलेली आहे ती ओझरती आलेली आहे.
बाकी सर्व टेकडीचा आम्ही व्हिडिओ शूट केलेला आहे. याच्या डाव्या हाताला बसण्यासाठी मस्त आसन व्यवस्था आहे. पलीकडे 2 मोठे वडाचे झाड आहेत आणि एक भक्त निवास आहे. तिथं या टेकडीवरून आपण संपूर्ण जालन्याचा नजारा बघू शकतो. या ठिकाणाहून आपल्याला जालना शहर हे स्पष्टपणे दिसते. अतिशय सुंदर असं ठिकाण आहे. मंदिर देखील उत्कृष्ट प्रतीचं आहे. तरी आपण या ठिकाणी गेले तर आवर्जून माताचं दर्शन आणि निसर्गाचा आनंद घ्या. याचा छायाचित्रीकरण आपण आता पुढे पाहू. वर जाण्यासाठी अशा पायऱ्या आहेत. आता आपण पायऱ्यानं वर जाऊ. हे खाली महादेवाचं मंदिर आहे. साईडनं असे झाडं लावलेले आहेत. इकडे पाण्याचे खदान आहे. विश्राम करण्यासाठी अशा खुर्च्या आहेत. आईचं वाहन. देवीची प्रतिमा इथं आहे. मंदिर बंद आहे. अशी प्रतिमा आहे. ते जडा आहे की जे मंदिर बंद होतं तरी देखील आपण थोडा फोटो काढण्याचा प्रयत्न केला. बारकाले पिल्ले आले आपल्याकडे. टिकटी हे बघा. इथं निवास भक्त निवासी. इकडे पाण्याचं आहे. हे वृक्षाचं नाव सांगता येईना आपल्याला. हा ओढी. हा एक ओढी. हा मोठा ओढी. आपण बघू शकता. इकडं असा तळ आहे. हे जालना. इथून खाली हा जालना. आपण बघू शकता इकडे जालना आहे. जालन्यापासून 7-10 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे. हे मंदिराच्या वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत. अशा प्रकारे सुंदर असं टेकडीवर असलेले ठिकाण आहे. पाठीमागून देखील एक रस्ता आहे. जसा समोरून रस्ता आहे तसाच पाठीमागून देखील रस्ता आहे.
पावसाचे दिवस आहेत. हे बघा, हा इथून असा कडा आहे. संपूर्ण सिमेंट कॉन्क्रीट केलेलं आहे याला. पिल्लू आपल्या सोबत आहे, पण याला खायला काही नाही आणलं आपण. हे देवीचा समोरचा सभा मंडप आहे. हे दीपमाळ आहे आणि हे पिंपळाचं वृक्ष आहे. हे ज्याचं कोणाचं नवस असेल ते इथं नारळ बांधून ठेवतं. अशा प्रकारे हे मंदिर आहे. अतिशय सुंदर असं मंदिर आहे. आपण इथे येऊन अवश्य या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्यावा, देवीचे दर्शन घ्यावे. भाविक भक्तासाठी माहिती आणि उपयुक्त होईल असा हा व्हिडिओ आहे. आणि जे निसर्गप्रेमी आहे त्यांच्यासाठी देखील हे ठिकाण बघण्यासारखं आहे. जालन्यापासून अवघे 7-8 किलोमीटर अंतरावर हे वसलेलं आहे. देवीच्या मंदिराच्या पायथ्याशी इथं महादेवाचं मंदिर आहे. हे असं अग्निकुंड आहे. हे शिवलिंग. अरे बापरे, हे अलग प्रकारचा आहे, गोल आहे. इथं पुजारी असतात, आपल्याला चांगली माहिती सांगितली असते, पण ते इथं नाही. श्री गणेशाची मूर्ती, दिवा चालू आहे. इथं जर पुजारी असती तर आपल्याला अजून माहिती मिळाली असती, पण इथं ती नाहीत. अशा प्रकारे सुंदर असं ठिकाणी. चला मित्रांनो, या ठिकाणी भेट द्या. आपण आता पुढील व्हिडिओमध्ये भेटू.